न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। पुरंदर को ब्राह्मण प्रतिपालक क्षत्रिय कुलवंत सिंहासनाधीश्वर हिंदू बादशाह मुगल दल संहारक राजाधिराज भोसले कुलदीपक ज्ञानवंत पुण्यवंत सामर्थ्यवंत कीर्तिवंत दानदार छत्रपती शिवाजी महाराज की जय। आपल्या सगळ्या समाज माध्यमांमधून काल श्रीरामपूरमध्ये देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्यांच्याबद्दल एकेरीनं उल्लेख करत काही समाजकंटकांनी प्रचार करण्याचा प्रयत्न केला। ती क्लिप आपण सगळ्यांनी ऐकली असावी। ज्यांनी कोणी ती ऐकली असेल, आपण कुठल्या समाजाचे आहोत, कुठल्या धर्माचे आहोत, आपण भारतीय आहोत हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। आणि प्रत्येक भारतीयाला ती क्लिप पाहिल्यानंतर, ते वक्तव्य ऐकल्यानंतर मला खात्री आहे तळपायातली आग मस्तकात गेल्याशिवाय राहिली नसेल। माझी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून प्रशासनाला विनंती आहे, असं दुष्कृत्य करणारे जे कोणी समाजकंटक आहेत यांना जेवढं कठोर शासन होईल ते योग्य राहील। श्रीरामपूरची जी अधोगती झाली आहे त्याला जबाबदारच असे पदाधिकारी आहेत, ते जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत का काय आहेत मला माहीत नाही। माझ्याकरता ही व्यक्ती ही अस्तित्वातच नाहीये। छत्रपतींचा काळ असता तर छत्रपतींची ख्याती होती की ते स्त्रियांना शक्यतो कधी त्रास देत नसत। ही व्यक्ती याची गणना मला वाटतं त्यांच्यात करावी। मात्र आजचा समाज वेगळा आहे, आजच्या समाजाच्या भावना वेगळ्या आहेत आणि हे दुष्कृत्य करणाऱ्याला जास्तीत जास्त कठोर शासन झालं पाहिजे अशी आमची सगळ्यांची मागणी। हे दुर्दैवाचं आहे की इथं सर्व पक्ष आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतला, केवळ महायुती म्हणून भाजप आणि राष्ट्रवादी नाही। मात्र या घटनेचा निषेध करण्याकरता एकही काँग्रेस जण आलेला नाही। यातून आपल्याला त्यांच्याबद्दलची एक नकारात्मक भूमिका समाजाबद्दल, श्रीरामपूरबद्दल अतिशय प्रकर्षानं दिसते। याचा मी जाहीर तीव्र निषेध करतो आणि आपल्या सगळ्यांना विनंती करतो, या श्रीरामपूरची परंपरा राहिलेली आहे। आपण सगळ्यांनी आतापर्यंत गुण्यागोविंदाने इथं राहिलेलो आहोत। हे असे प्रकार करून निवडणुकीच्या तोंडावरती पराभव दिसत असल्यामुळे ह्या अशा घटना, अशा गोष्टी करतायत ज्यानं की इथलं वातावरण अजून बिघडलं पाहिजे, समाजातील तेढ वाढलं पाहिजे आणि त्यातून यांना न होणारं मतदान झालं पाहिजे। शून्य मतदारांना माझी विनंती आहे, याला बळी पडू नका। हे फसवे खोटारडे लोक आहेत, यांना आता बंदोबस्त करून आपण कायमचं तडीपार करूया, एवढंच मी आपल्याला नम्र आवाहन करतो। दरम्यान काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांनी अखंड हिंदुस्थानचं दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जो एकेरी उल्लेख केला त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व जमलो आहोत। त्यांनी काल काँग्रेसची मनोवृत्ती काय, काँग्रेसची वृत्ती काय हे काल त्यांनी त्याच्या भाषणात दाखवून दिलं आहे। त्यामुळं या ठिकाणी मी एवढाच उल्लेख करू इच्छितो की त्यांनी संपूर्ण हिंदू समाजाचं मन दुखवायचं काम केलं आहे, त्याचा मी जाहीर निषेध करतो। धन्यवाद। जिल्हा अध्यक्ष म्हणणारे सचिन गुजर यांनी जे महाराजांचा एकेरी उल्लेख करून जो अपमान केला त्याचा मी श्रीरामपूरवासियांच्या वतीने निषेध करतो। आणि अशी प्रवृत्ती ज्या दिवशीपासून शिवाजी महाराजांचा पुतळा उभा राहिला त्या दिवशीपासून काँग्रेसवाल्यांना ज्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात शिवाजी महाराजांचं पुतळ्याचं उद्घाटन झालं तर त्या दिवशीपासून त्यांच्या पोटात दुखत होतं। त्यामुळं शिवाजी महाराजांचा वेळोवेळी अपमान करणे हे त्यांच्या प्रवृत्तीत आहे। त्यामुळं आपण सर्वांनी मिळून आज इथं आम्ही निषेध करतो आणि भावी काळात त्यांनी जे केलं हे ज्यांनी केलं हे जास्त प्रमाणात त्यांना लोक रस्त्यावर फिरून देणार नाही, त्यांना कोणत्या सभेला जाऊन देणार नाही, हे मी शिवप्रेमींच्या वतीने विनंती करतो। आणि हे ज्यांनी मारहाण केली ह्याच्यात भाजपचाही कुठलाही संबंध नाही, आमच्या संघटनेचा कुठलाही संबंध नाही। ज्यांनी मारलं त्यांनी स्वतः कबुली दिलेली, आम्ही का मारलं, कशासाठी मारलं हे तो शिवप्रेमी होते, त्यांना ते आवडलं नाही त्यामुळे त्यांनी मारले। पण जे एकेरी उल्लेख ते शिवाजी महाराजांचा केला तर त्याला
त्याला म्हणून आम्ही सर्वजण भाजपवासी सर्व राष्ट्रवादी भाजप आम्ही निषेध करण्यासाठी इथं आलोय. धन्यवाद. 40 वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इथं होणं अपेक्षित होतं, पण ह्या लोकांच्यानी कधी काही झालं नाही. आणि आता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा राहिला आणि तेव्हापासून यांच्या पोटामध्ये दुखायला लागलं. म्हणून हे जे वक्तव्य त्यांची येत आहेत ते त्या पोटी ते येत आहेत, कारण असणारा त्यांचा प्रश्न हा यांनी सोडवला गेलेला आहे. आणि शिवप्रेमीच्या मनामध्ये असलेले शिवाजी महाराजांचा हा पुतळा इथं झाला आणि त्याचा अवमान करण्याचं काम यांनी केलं. खरं म्हणजे अपशब्द छत्रपतीमध्ये एकेरी उल्लेख हा कोणताही शिवसैनिक किंवा कोणताही शिवप्रेमी सहन करणार नाही. आणि म्हणून आज ह्या व्यक्तीचा निषेध करण्यासाठी सर्व शिवसैनिक शिवप्रेमी आम्ही इथं उपस्थित झालेलो आहोत. खरं म्हणजे या लोकांना ज्या पद्धतीने सकाळी मारहाण झाली त्याचं सुद्धा मी समर्थन करतो. खरं म्हणजे त्यांनी केलं, मी असतो तर मी सुद्धा त्याला ठोकलंच असतं. छत्रपतीबद्दल जो बोलेल त्याला सोडणार नाही. ही भूमिका आमची आहे, ही श्रीरामपूरची आहे. ती भूमिका आम्ही पार पाडणार आहोत. आणि ह्या निवडणुकीमध्ये आमच्या छत्रपतीचा अशा पद्धतीचा वापर त्यांनी शब्दाचा करत असेल तर त्यांना ही जनता माफ करणार नाही. अतिशय तीव्र संताप आमच्या ह्या लोकांच्या मनामध्ये आहे आणि ह्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन आम्ही इथं उपस्थित आहोत. आणि म्हणून मी सगळ्या जनतेला आवाहन करेन, राजकारण बाजूला राहू द्या. आपल्या महाराजांचा अपमान केला त्यांना धडा शिकवा ही आपल्याला विनंती आहे. 2 वेळा त्यांचा इकडे उल्लेख केला आणि आता त्या ठिकाणी ते नामदार राधाकृष्ण विखे पाटलांच्या गुंडांनी केलं असं त्यांनी उल्लेख केला असं मला कळालं आपल्या माध्यमातून. मी सांगू इच्छितो की शिवप्रहार ही हिंदुत्वादी संघटना आहे आणि त्यांनी स्वतः स्टेटमेंट देऊन एक लाईव्ह व्हिडिओ काढून व्हॉट्सअप आणि फेसबुकला टाकलेला आहे आणि ते स्वतःहून पोलीस स्टेशनला गेलेले आहेत आणि त्यांनी सांगितलं की आम्ही शिवप्रेमी आहोत, आम्ही हे सहन करून घेणार नाही. यांनी छत्रपतींचा अवमान केला म्हणून आम्ही त्याला ठोकून काढलेला आहे आणि आम्ही जामीन सुद्धा घेणार नाही. ह्याच्यामध्ये नामदार साहेबांचा कोणताही संबंध नाही. विनाकारण त्यांचं नाव घेऊन ही मताचा जोगवा लोकांकडे मागत आहेत. असं काय आता होणार नाही आणि शिवप्रेमी आता ऐकल्याशिवाय राहणार नाही.